मनोहर जोशींनी सगळ्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना चीफ सेक्रेटरी मोठी मीटिंग घेतली आणि म्हटलं, तुम्हाला याचं काहीच वाटत नाही का? इतके मुलं कुपोषणाने मेले तरी देखील तुम्ही परवानगी देत नाहीत. सोडून द्या विषय, माझ्यावर सोडून द्या, मी आता बघतो म्हटलं कसं करायचं. माझा चुकून मी राजकारणात आलो. मी माझ्या युवा याच्यात नक्षलाईट मुवमेंटमध्येच गेलो होतो म्हटलं, पण पुन्हा एकदा जाईल आणि तुम्हाला गोळ्यांनी फोकल्याशिवाय नाही राहणार म्हटलं. स्वर्गीय अरुण बोंगीरवार यांच्या नावाने हे अवॉर्ड आहे आणि आज ज्या जितेंद्र दुडी, श्रीमती तेजस्वी सातपुते, श्रीमती सरिता नरके या तिघांना मिळालेलं आहे. या तिघांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. अरुण बोंगीरवार हे माझ्या आयुष्यामध्ये मी चांगला IAS ऑफिसर कोणता असं कधी विचारलं तर जे नाव घेईल ते अरुण बोंगीरवारांचं घेईल. मला 1995 ते 2000 सालापर्यंत मी महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो आणि पहिल्यांदा अरुण बोंगीरवार मनोहर जोशी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी झाले. त्यानंतर आमचे मुख्य सचिव त्यावेळी निवृत्त झाल्यानंतर ते मुख्य सचिव पण झाले. मनोहर जोशींच्या बरोबर फॉरेनच्या दौऱ्यात पण ते माझ्याबरोबर मला त्यांच्यावर राहण्याची संधी मिळाली. त्यांची विशेषता कोणती होती? खरं म्हणजे अरुण बोंगीरवार, प्रमोद बोंगीरवार आणि त्यांचे लहान भाऊ म्हणजे तिन्ही भावांचं जर तुम्ही कार्य बघितलं तर प्रत्येक जण एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी जिनियस असं त्यांचं कार्य होतं. या तिघांना मी ओळखतो. प्रमोद बोंगीरवार मुंबईचे जे 55 उड्डाणपूल झाले आणि मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे झाला त्यामध्ये माझ्याबरोबर काम करणारे चीफ इंजिनियर नंतर PWD सेक्रेटरी होते, त्यांचं त्या कामात मोठं योगदान होतं. त्यानंतर IDBI मध्ये ज्यांचे सगळ्यात लहान भाऊ होते तेही पण अतिशय कुशल, म्हणजे त्यांची आठवण ठेवण्यासारखी आणि अतिशय कर्तृत्वान काम करणारा, पॉझिटिव्ह मदत करणारा असं त्यांचं व्यक्तित्व होतं. आणि मला आज विशेष रूपाने आठवण झाली की त्यांचे वडील नागपूरचे जिल्हाधिकारी होते आणि आम्ही जेव्हा उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा, मुंबई पुणे हायवेचा उद्घाटनाचा कार्यक्रम करायचो तर त्या प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणाऱ्या म्हणजे प्रमोद बोंगीरवार आणि अरुण बोंगीरवारांची आई त्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहायच्या. पहिल्यांदा मी मंत्री होतो त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना संकोच होता, पण हळूहळू माझा त्यांचा परिचय चांगला झाला आणि नेहमी या कामाबद्दल त्यांच्या मनात खूप समाधान राहायचं. मुळामध्ये हे तिन्ही भाऊ जिनियस या शब्दाकरता अतिशय योग्य असे होते. मी काही कोणाची तोंडाने स्तुती करणारा नाही आहे, कारण माझ्या मनात अधिकाऱ्यांच्या बद्दल बरेच रिझर्वेशन आहेत. मी एक IAS ऑफिसरला विचारलं होतं, आप तो देवदास के भी बाप है. बोला क्या हुआ? मैंने बोला पत्नी से भी क्या प्रेम करना, उससे ज्यादा फाइल पर तुम प्रेम करते हो, दबा दबा के बैठते हो म्हटलं. त्याच्यावर बाळासाहेब ठाकरेंनी मला एकदा एक लिहून दिलं, आय लाईक पीपल हू कॅन गेट द थिंग्स डन. आणि अरुण बोंगीरवारांचं वैशिष्ट्य होतं की कोणतेही काम असेल त्यातून लॉजिकल, लीगल आणि इथिकल, विदाउट ब्रेकिंग द लॉ बेंड करून त्याचं काम कसं करायचं हा त्यांचा मार्ग होता. मला आठवतं एक फ्लायओव्हर बांधायचा होता. बोंगीरवारांना आठवतं, मी अधिकाऱ्याचं नाव नाही घेत, तर त्यांनी तिथे गरज नाही म्हणून तो रिजेक्ट केली गॅस. मी अरुण बोंगीरवारांना सांगितलं की इथे पुढे भविष्यात एवढा मुंबईत ट्रॅफिक आहे, यांनी रिजेक्ट केलं. त्यामुळे तुम्ही असं करा की एक नोट मुख्यमंत्र्यांकडे पाठवा, मी मीटिंग बोलवतो, आपण ते क्लिअर. लगेच त्यांनी तो क्लिअर केला. म्हणजे मुंबई पुण्याच्या करता लँड एक्विजिशनच्या एवढ्या समस्या होत्या, त्यांनी फटाफट सुरू केल्या. एका गोष्टीचा इथे उल्लेख नाही झाला. मनोहर जोशींनी माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केली होती की विशेषतः विदर्भामध्ये खनिज संपत्ती आहे आणि त्या समितीचा अध्यक्ष मी होतो आणि त्याचे सेक्रेटरी अरुण बोंगीरवार होते. आपल्या इथे गोविंद डागाई पण त्या कमिटीमध्ये होते, काही बाहेरचे लोक होते. आणि मला सांगताना आनंद होतो की त्यांनी खनिज फंड, मिनरल फंड याची आयडिया आम्हाला सांगितली. त्या कमिटीने ती स्वीकार केली
आणि आज अरुण बोंगीरवार साहेबांनी त्यावेळी तो जो रिपोर्ट तयार केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने स्वीकारला आणि त्यामुळे भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या सगळ्या जिल्ह्यांना आता हजार 1200 करोड वर्षाचे मिळतात. मिनरल फंडच्या रूपाने ती देणगी खऱ्या अर्थाने अरुण बोंगीरवार यांची होती. अशा एक नाही हजारो गोष्टी आहेत. त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे निर्णय करण्याची क्षमता होती. कितीही कठीण प्रश्नावर ताबडतोब निर्णय करणं आणि एखाद्या वेळी जर त्याच्यात अडचणी असतील तर अडचणी काय आहेत, त्यामध्ये कसं करता येते लगेचच्या लगेच सांगणं, हे त्यांच्यामध्ये याची विशेषता होती. दुसरी गोष्ट ओनरशिप होती. राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, बिझनेसमध्ये ओनरशिप पाहिजे. आमच्या भाषेमध्ये म्हणजे बोटाने मलम लावणारे खूप आहे. भाषण खूप सांगतात, मार्गदर्शन करतात, पण स्वतः त्याची जबाबदारी नाही घेत. पण त्यांच्या याच्यामध्ये त्यांच्या कामाबद्दलची ओनरशिप होती, विजन स्पष्ट होती, ट्रान्सपरन्सी होती आणि निर्णय कोणता अचूक निर्णय कसा घ्यायचा याचं त्यांच्यामध्ये स्किल्ड होतं. आणि त्यामुळे त्यांनी अनेक जटिल प्रश्न महाराष्ट्राच्या विकासाचे त्यांनी सतत सोडवले. मला आठवतं की ज्यावेळी कॅबिनेट सेक्रेटरी जे होते 2-3 जणांना, जेव्हा ते प्रिन्सिपल सेक्रेटरी होते, तर एकदा मनोहर जोशींकडे मी गेलो होतो आणि मनोहर जोशींना आम्ही असं म्हटलं की सर म्हणायचो सगळे त्यांना की सर आता तुम्हाला चीफ सेक्रेटरी करायचं असेल आणि आपल्याला पुढे काम करायचं असेल तर अरुण बोंगीरवारांशिवाय दुसरा कुठलाही माणूस नाही आहे आणि तेच झाले पाहिजे असा आमचा सगळ्यांचा आग्रह आहे. तेव्हा मला आजही ते वाक्य आठवतं. तर मनोहर जोशी मला म्हणाले तू माझ्या मनातलं बोलला आणि नंतर ते महाराष्ट्राचे मुख्य सचिव झाले. आज जो माणूस जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे आणि तो जगला किती यापेक्षा जीवन जगला कसं आहे जास्त महत्वाचं आहे. मला असं वाटतं, मी फार विद्वान नाही आहे. मी नेहमी म्हणतो की मला लोकांना वाटते की मी खूप पूल रस्ते 7 वर्ड रेकॉर्ड झाले तर मला खूप विद्वान आहे. मी विद्वान नाही आहे. मी नाटक समोरून मागून आणि सिनेमा समोरून बघणाऱ्यांपैकी होतो. 85 पैशाच्या तिकिटात 3rd क्लासमध्ये बसून पूर्ण तरुणाई सिनेमा बघण्यात गेली. त्यामुळे आता मला इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशनच मिळाली नव्हती. माझ्या घरच्यांची इच्छा होती. मी डिस्क्वालिफाय झालो कारण 75 सालला आणीबाणी लागली आणि मी आणीबाणीच्या विरोधात काम करायला लागलो. त्यामुळे मला 52% मार्क मिळाले आणि सायन्स ग्रुपमध्ये माझं दुर्भाग्य असं की 49.26% मिळालं. त्यामुळे 50% वरती जर प्रोफेशनल कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे असेल तर ती अट मी पूर्ण करू शकलो नाही. आता मला 9 डिलीट्स मिळाल्यात, पण मी अजून डॉक्टर लावत नाही कारण माझ्या मनात संकोच आहे की जो माणूस इंजिनिअरिंग करता क्वालिफाय नाही झाला तो डॉक्टर कसा लावेल. पण मला एक गोष्ट नेहमी वाटायची की निर्णय करणं, पेंडिंग नाही ठेवणं. आणि आज प्रशासनामध्ये या तिघांचा आपण सत्कार केला. यात लोकांची अपेक्षा काय ते बघा. मी नेहमी म्हणतो डोंट ब्रेक द लॉ, बेंड द लॉ अप टू द लास्ट लिमिट ऑफ द ब्रेकिंग पॉइंट. दुसरं, महात्मा गांधींनी सांगून ठेवलं की जेव्हा तुम्हाला कायदा मोडायची वेळ आली तर याचा विचार करा की तुम्ही हा गरीब माणसाच्या हिताकरता असेल तर जरूर तो तोडा, पण तो जर तुम्ही स्वतःच्या फायदा करता किंवा दुसऱ्याच्या फायदा करता इलिगली करता तर ती चूक आहे. त्या काळामध्ये मेळघाटमध्ये 2,500 मुलं कुपोषणाने मृत्युमुखी पडली आणि त्यावेळी स्वाभाविकपणे डॉक्टर अलेक्झांडर महाराष्ट्राचे राज्यपाल होते. मी राजदूतवरून त्यावेळी मेळघाटमधल्या गावात फिरलो. परिस्थिती खूप खराब होती आणि फॉरेस्टवाले काम करू देत नव्हते. आणि त्यावेळी बऱ्याच वेळा एक कमिशनर होते, ते आमचे नांदेडचे होते, ते अमरावती विभागाचे कुलकर्णी म्हणून IAS ऑफिसर होते. आणि ते दर मिटिंगला आम्ही बसायचो आणि मग सगळ्यांना सांगायचे फॉरेस्ट ऑफिसरला बघा किती गंभीर प्रश्न आहेत. ते फार सुसंस्कृत आणि चांगले होते. नंतर मग मनोहर जोशींनी त्यांना त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याकडे कारण प्रश्न सुटत नव्हता, रोड फॉरेस्टवाले बांधू देत नव्हते. आणि मनोहर जोशींनी ते पण फारच सुसंस्कृत होते. त्यामुळे माझ्या दृष्टीने मला कधी कधी फार अस्वस्थता राहायची हे काही बोलतच नाहीत.
तर त्यांनी मनोहर जोशींनी सगळ्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना चीफ सेक्रेटरी मोठी मीटिंग घेतली आणि म्हटलं, तुम्हाला याचं काहीच वाटत नाही का? इतके मुलं कुपोषणाने मेले तरी देखील तुम्ही परवानगी देत नाहीत. तर जेव्हा त्यांनी म्हटल्यावर काही केलं नाही तेव्हा मी म्हटलं सरांना की तुम्ही आता याच्यात सर सोडून द्या, विषय माझ्यावर सोडून द्या, मी आता बघतो म्हटलं कसं करायचं. मी सगळ्या फॉरेस्ट ऑफिसरला सांगितलं, म्हटलं माझा चुकून मी राजकारणात आलो, मी माझ्या युवा याच्यात नक्षलाईट मुवमेंटमध्येच गेलो होतो म्हटलं, पण पुन्हा एकदा जाईल आणि तुम्हाला गोळ्यांनी फोकल्याशिवाय नाही राहणार म्हटलं. आणि त्यानंतर मी फॉरेस्टवाल्यांना जे जे काही केलं ते मी आज सांगू शकत नाही. आणि त्यानंतर वेगाचे रस्ते झाले. मर्चंट नावाचा बोंगरेवार साहेबांना माहिती आहे, आमच्याकडे आता अचलपूरला आहेत ते, आणि सगळे रस्ते पूर्ण झाले, हायकोर्टात केसेस पण झाल्या. पण त्या सगळ्याच्या याच्यात बोंगरेवारांना सांगितलं की मी आता तुमच्या प्रचलित पद्धतीने जाऊन शेवटी हे करणार आहे, कमी जास्त झालं तर सरांना मला आता सांभाळायचं, दुसरा उपाय काही नाही. त्यावेळी बोंगरेवार माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले. म्हणजे आज जरी आपण त्यांचं हे प्रतिष्ठान आहे, याच्यामध्ये माझी एक विनंती आहे प्रवीण परदेशींना विशेष रूपाने, ते पण चांगले अधिकारी आहे, की तुम्ही बोंगरेवार साहेबांच्या प्रशासकीय पद्धतीमधले जे चांगले गुण आहेत, जे नव्या पिढीतले IAS ऑफिसर त्याला आत्मसात करून प्रभावीपणे यशस्वी होऊ शकतात, त्याबद्दल छोटंसं काहीतरी लिहिलेलं एखादं छोटं पुस्तक तयार करा. याचं कारण बोंगरेवारांसारखे कॅबिनेट सेक्रेटरी मला नाही वाटत की आपल्याला महाराष्ट्राला त्यांच्यावर किती निर्णय सुटलेत. खरं म्हणजे त्याला मंत्र्यांनाच क्रेडिट मिळतं, सेक्रेटरीला मिळत नाही. कारण स्वाभाविक या पद्धतीमध्ये पण अनेक वेळा जर चांगले सेक्रेटरी नसेल तर मंत्री पण काम नाही करू शकत. आणि त्यामुळे अरुण बोंगरेवारांच्या अतिशय कर्तृत्वान, ओनरशिप ठेवणारा, ट्रान्सपरंट आणि टाइम बाउंड निर्णय करणारा, सरकारी अधिकाऱ्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न एवढाच आहे, या 2 कॅटेगरी आहे. ज्यांना 1 तारखेला पगार मिळतो ते वेगळे आहेत, आणि ज्यांना पगार मिळत नाही ते वेगळे आहेत. ज्यामुळे ज्या कॉन्ट्रॅक्टरचे करोडो रुपयाचे नुकसान होतात, बर्बाद होतात, त्याचे निर्णय हे 6-6 महिने नाही घेत. आणि निर्णय न घेणं याच्यामुळे टाइम हा विषय सगळ्यात महत्वाचा आहे. टाइम बाउंड ट्रान्सपरंट डिसिजन मेकिंग प्रोसेस ही खूप आवश्यक आहे, आणि ते बोंगरेवारांची विशेषता होती. कुठल्याही अडकलेल्या प्रश्नावर चर्चा केल्यानंतर ते योग्य निर्णय ताबडतोब करून समोर लगेच तो निर्णय करायचे, आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये, विकासामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान होतं. आणि जसं अरुण बोंगरेवार होते तसं प्रमोद बोंगरेवार इथे उपस्थित आहेत. आज मुंबई पुणे हायवे 1995 साली ज्यावेळी आम्ही बांधला त्यावेळी किती अडचणी असतील तुम्ही विचार करा. आणि आमच्या डिपार्टमेंटला 2 उत्तम अधिकारी होते, यातले एक तांबे साहेब होते आणि एक देशपांडे म्हणून होते. दोघे अगदी ऑनेस्ट होते, पण देशपांडे साहेब फारच कॉन्झर्वेटिव्ह होते. ते कुठला निर्णय, मला त्यांनी 6 महिने एवढा करता लटकवलं की मुंबई पुणे हायवेची लेंथ 4 लेनच्या वरती नको. मी तेव्हा मलेशियात गेलो होतो, इंडोनेशिया मलेशियामध्ये, आणि तिथून आल्यावर मग 16 लेनची मुश्किलीने केली. पण एक गोष्ट मात्र खरी होती की त्या सगळ्यांमध्ये एक ओनरशिप होती. आज एवढी सगळा महाराष्ट्र प्रगतिशील, समृद्ध, संपन्न आहे, आणि महाराष्ट्रातला जो प्रशासकीय रेकॉर्ड आहे हा फार उज्ज्वल आहे. उत्तम अनेक पोलीस खात्यामध्ये असतील, रेव्हेन्यू खात्यामध्ये असतील, अनेक अधिकारी आहेत ज्यांना लोक विसरले नाहीत, अजूनही विसरत नाहीत. म्हणजे कलेक्टर म्हणून त्यांनी केलेल्या कामाला 30-30, 40-40 वर्षानंतर देखील लोक लक्षात ठेवतात, एवढं त्यांचं कार्य आहे. अनेक पोलीस ऑफिसरला कोणी विसरत नाहीत. माझ्या लहानपणी मी शाळेत असताना एक बुगवे नावाचे पोलीस कमिशनर होते नागपूरचे, आणि त्यांचा एवढा धाक होता की खरं आज अजूनही त्यांना आम्ही विसरलो नाही. त्यामुळे या प्रशासकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना भविष्यामधलं, कारण आज जो आहे तो रिटायर्ड होणार आहे, पण या काळामध्ये नवीन जे आहे ते उत्तम काम करत आहेत, त्यांना समर्थन देणं, त्यांच्या मागे उभं राहणं ही खूप आवश्यकता आहे. मला एका पत्रकाराने विचारलं की सरकारमध्ये काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. तर मी एका वाक्यात सांगितलं की चांगल्या माणसाला सन्मान नाही आणि वाईट माणसाला शिक्षा नाही, त्याचं नाव सरकार.
कारण एखाद्याला शिक्षाही करायला त्याची एवढी पद्धती आहे आणि कोणतरी फाईल दाबून ठेवली त्याने की ती फाईलच नाही वरती जात शिक्षेची, ती कुठेतरी थांबून जाते. त्यामुळे चांगल्या माणसांनी चांगलं काम केलं त्याला कुठेतरी तर कौतुक झालं, त्याला कुठेतरी लोकांसमोर हे कळलं की यांनी चांगलं काम केलं आहे, तर त्यांचं काम इज अ इन्स्पायरेशन अँड मोटिवेशन फॉर अदर्स. त्यांनाही असं वाटतं की आपण हे काम केलं पाहिजे. आणि मला विश्वास आहे की अरुण मुंगेरवारांच्या नावाने असणारा पुरस्कार या तिन्ही अधिकाऱ्यांना मिळालेला आहे. त्यांनी उत्तम काम केलेलं आहे आणि म्हणून पुरस्कारकर्ता त्यांची निवड झाली आहे. मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. अरुण मुंगेरवारांच्या स्मृतीला आदरांजली वाहतो. कारण मला ते जेव्हा त्यांचं निधन झालं त्यावेळी मी दिल्लीत होतो. मी मुंबईत एक कार्यक्रम झाला त्याला येऊ नव्हतो शकलो, पण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याची संधी मला मिळाली. हे माझं परम भाग्य आहे आणि म्हणून पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो, पुरस्कारार्थींना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.